शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। मी डॉक्टर संदीप आडके, सचिव जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर या ट्रस्टचा मी सचिव आहे आणि माझ्याबरोबर या ट्रस्टचे पदाधिकारी आहेत डॉक्टर दिलीप दामले, केशव जागीरदार, दीपक पेंढारकर आणि कल्याण नकाते आणि चंद्रकांत नकाते। आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा विषय हा आहे की कुमार शंकर करजगी यांनी मागच्या सोमवारी म्हणजे 6/7/2026 रोजी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यांनी हे धडधडीत सांगितलं होतं की जुनी मिलची जागा 122 नागरिकांना 20 जुलैपर्यंत मी त्याचं वाटप करणार आहे आणि त्याच्यानंतर 9 ऑगस्टला मी क्रांती घडवून आणणार आहे आणि सोलापुरातील ह्या जागेमध्ये कुणी कुणी बिल्डर आणि बाकी लोकांनी भ्रष्टाचार केला आहे त्याचा पर्दाफाश करणार आहे। तर सगळ्यात पहिला मी सोलापुरातील ज्या प्रेसनी आणि पेपर्सनी या बातम्या छापल्या, या कुमार 4थी शिकलेल्या कुमार करजगीच्या फोटोसहित त्या सगळ्या प्रेसचं मनापूर्वक अभिनंदन करत आहे। कारण कुमार शंकर करजगी हा इसम जुनी मिलच्या 137 एकर जागेच्या हजारो कोटीच्या भूखंड घोटाळ्यामध्ये डिसेंबर 2017 पासून जामिनावर बाहेर आहे आणि या जागेचे कुठलेही व्यवहार करायचे नाहीत किंवा या जागेमधील जे कोणी तक्रारदार आहेत माझ्यासारखे, हे तक्रारदारांची आणि साक्षीदारांची लिस्ट आहे। जवळपास 250 तक्रारदारांनी 2017 मध्ये कुमार शंकर करजगीने या जागेचा घोटाळा केलेला आहे आणि आम्हाला प्लॉट दिले नाहीत म्हणून फौजदार चावडी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर त्याला आणि याच्यामध्ये त्याच्याबरोबर जे साथीदार होते त्या 2 साथीदारांना अटक केली होती आणि तेव्हापासून कुमार शंकर करजगी हा इसम जामिनावर बाहेर आहे। एक जामिनावर बाहेर असलेला इसम आणि ज्याला कोर्टाने या जागेचे व्यवहार करायचे नाहीत, हे 2001 सालापासून वेगवेगळ्या चॅरिटी कमिशनर्सनी डिस्ट्रिक्ट कोर्ट सोलापूर, मुंबई हायकोर्ट यांनी 2दा असे जवळपास 5 ते 6 वेळेला वेगवेगळ्या कोर्टाने ह्याला प्रतिबंधित केलेलं असताना सुद्धा आणि बेलवर असलेल्या माणसांनी साक्षीदारांवर कुठलाही प्रभाव टाकायचा नसतो हे बेलमध्ये लिहिलेलं असताना हा माणूस धडधडीत माझ्यासारख्या आणि इतर बाकी लोकांना मी जुनी मिलचे जागेचं प्लॉट देणार आहे हे सांगतोय। हे जे काम केलंय त्यांनी तेच बेल कॅन्सलेशनसाठी सफिशियंट आहे आणि जे सोलापूरच्या मीडियानी पत्रकारांनी ते सगळं छापलंय हे त्यांनी मला रेडी पुरावे बनवून दिलेत की जेणेकरून कुमार करजगीचा बेल आता 100% आम्ही कॅन्सल करणार। आता आपल्याला माहितीच असेल की कुमार करजगीने जे काही प्रेसमध्ये सांगितलंय की ही जुनी मिलची जागा म्हणजेच मी आहे, 88 साली या ट्रस्टची स्थापना मी केली, हे सगळं जे काही त्या दिवशी त्यांनी प्रेसमध्ये सांगितलंय ते धादांत खोटं आहे। ॲक्च्युअल फॅक्ट असे आहेत की 1988 साली जुन्या मिल ट्रस्टची लिलावात निघालेली 134 एकर जागा घेण्यासाठीच या जुने मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समितीची स्थापना कुमार करजगीने केली होती हे मान्य आहे। त्याच्यानंतर मी आणि माझ्यासारख्या 1100 मेंबर्सनी 9,36,00,000 कोर्टात भरून हे 1 ते 5 लॉटमध्ये जी जागा आहे सोलापुरात विविध ठिकाणी जी जुनी मिल कंपाऊंड, एस टी स्टँड समोर धरमसी लाईन, जे उमानगरी म्हणतात ती, परत आपल्या कंबर तलावाजवळ पत्रकार भवन चौकामध्ये जे वॉटरफ्रंट वगैरे एरिया आहे 15 एकर जागा, अशा 5 वेगवेगळ्या लॉटमध्ये ही जागा 1996 ते 98च्या दरम्यान कोर्ट रिसिव्हरनी जुने मिल ट्रस्टच्या ताब्यात दिलेली होती आणि त्यावेळेला नॉमिनी म्हणून शरद मुताला त्यांनी, जो बिल्डर होता त्याला त्यांनी नॉमिनी म्हणून संस्थेचा अपॉइंट केलं होतं। पण पुढं या शरद मुतानी कुमार करजगीने आणि याच्यातला
अजून एक कर्णिक, सुरेंद्र कर्णिक, या तिघांनी या जागेचे पुढे गैरव्यवहार केले, फसवणूक केली. जे मूळ सभासद आहेत माझ्यासारखे 1100, त्यांना प्लॉट आजतागायत दिले नाही म्हणून त्यांच्यावर हे गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर कुमार करजगी म्हणतात की ही जागा बिल्डर लाटणार होते आणि आज सुद्धा बिल्डर लाटणार आहेत. तर सगळ्यात पहिला तर हे पुरावे आहेत. कुमार शंकर करजगीने आणि त्याच्या लक्ष्मीबाई कुमार करजगी, के असोसिएट्सचे लक्ष्मीबाई कुमार करजगी म्हणजे कुमार करजगीची पत्नी, श्रीमती विनीता नागेश करजगी म्हणजे कुमार करजगीची सून, आणि यशराज नागेश करजगी म्हणजे कुमार करजगीचा नातू, या सगळ्यांनी के बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे सुरेंद्र शशिकांत कर्णिक आणि के असोसिएट्सचे या सगळ्यांनी मिळून हे सुनील मंत्री रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड या बिल्डर बरोबर हे करार केलेले आहेत 2007 ला. ह्याच्यामध्ये त्यांनी 3 कोटी रुपये आणि बांधलेल्या बिल्डिंग मध्ये 30% हिस्सा, दुसरा करार 2.5 कोटी रुपये आणि 30% जागा, तिसरा करार 1.25 कोटी रुपये, चौथा करार 1.25 कोटी रुपये. हे सगळे करार कुमार करजगी आणि त्याच्या घरातल्या लोकांनी ह्या बिल्डर बरोबर केलेत आणि 8 कोटी रुपये सुनील मंत्री रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड करून 2007 साली कुमार करजगी आणि त्याच्या घरातल्या सगळ्या लोकांनी घेतलेले. आणि या बदल्यामध्ये जुनी मिल कंपाऊंडमध्ये द स्क्वेअर मॉल म्हणून जी काही बिल्डिंग होती त्यातला 30% हिस्सा घेतलेला आहे. आणि शिवाय कंबर तलावजवळ हे वॉटरफ्रंट फेज 1 आणि 2 ज्या बिल्डिंग आहेत ह्या सुद्धा सगळ्या अनधिकृत आहेत, त्याच्यातला सुद्धा 30% हिस्सा घेतलेला आहे. तर हाच कुमार करजगी 8 कोटी रुपये या बिल्डरकडनं घेतो आणि 30% जागा बांधलेल्या घेतो. तिथले सगळे बांधलेले व्यवहार हे अनधिकृत आहेत, त्या बिल्डिंग अनधिकृत आहेत. एवढं असताना हा इसम दुसऱ्या बिल्डरवर आक्षेप घेतो की बिल्डर लोकांच्या घशात ही जागा घालणार आहे. आणि हे के बिल्डर्स आणि डेव्हलपर्स हे कुमार करजगीचे आहेत, के असोसिएट हे कुमार करजगीचे आहेत. शिवाय के असोसिएटच्या नावे कुमार करजगीने आमच्यासारख्या सभासदांकडून डेव्हलपमेंट चार्जेसच्या नावावर कोट्यावधी रुपये समर्थ सहकारी बँकेमध्ये भरायला लावले. तिथं त्याला मदत केली आत्रे आणि पंचांगकर्ते दाते यांनी, आणि आज ती बँक बुडलेली आहे. शिवाय आमच्या ट्रस्टची जागा यांनी अनधिकृतरित्या या समर्थ बँकेमध्ये तारण ठेवलेली होती. या सगळ्या घोटाळ्यामध्ये हे सुनील मंत्री रियालिटीची कंपनी लिक्विडेट झाली आणि त्याच्यामध्ये ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केले होते फ्लॅट आणि जागा घ्यायला त्या बिचाऱ्या सोलापुरातल्या लोकांना जागा मिळालेल्या नाहीत. जुने मिल ट्रस्टच्या जागेवर आता तुम्हाला माहिती असेल की 1 महिन्यापूर्वीच आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं की याच्यावर ज्या बोगस उमा सहकारी संस्था आणि त्याच्या बोगस 19 पोर्ट संस्था बनवल्या होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या अवसायनात निघालेल्या आहेत आणि त्याच्यावर विविध अवसायक आहेत. आणि आता हे अवसायक सुद्धा बऱ्याचशा लोकांकडनं अनधिकृतरित्या पैसा घेऊन लूट करत आहेत. तर त्याच्यामुळं आपल्या माध्यमातून आम्ही लोकांना सांगतोय की ह्या अवसायकांना सुद्धा कुठलेही पैसे देऊ नका. ते प्रेस कॉन्फरन्समध्ये कुमार करजगी साहेब म्हणले की उमा माझी आहे. अरे उमा तुझी बहिणीचं नाव आहे, पण ह्या जागेला जे काही नाव लावलंय आणि उमानगरी किंवा उमा सहकारी संस्था आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या 137 एकर जागा ह्या आमच्या ट्रस्टच्या आहेत आणि ते 2019 साली आम्ही चॅरिटी कमिशनरकडे रजिस्टर करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं ह्या जुन्या मिलच्या 1 ते 5 लॉटमध्ये कुमार करजगी किंवा त्याच्या घरच्यांचा आडी मात्र संबंध नाही. अजून एक वारंवार कुमार करजगी फसवणूक करतात की मी इथल्या लोकांना, इथल्या ज्या जुनी मिलमधले जे काही कामगार होते 9,000 त्यांच्या कल्याणासाठी मी क्लेम दाखल केली आणि त्यांना पैसे मिळवून दिले. जुनी मिल ट्रस्टचा आणि त्या कामगारांचा काडी मात्र संबंध नाही आहे. जे पैसे आम्ही कोर्टामध्ये 9,36,00,000 भरले ते कोर्ट रिसिव्हरनी ज्यांचे ड्यूज होते कामगारांचे ते त्यांना दिले, पण कुमार करजगीने सुद्धा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून बिचाऱ्या सगळ्या कामगारांचे अंगठे घेऊन त्याच्यात सुद्धा पैसे खाल्लेले आहेत आणि त्या कामगारांचा त्यांनी ही जागा मिळवण्यासाठी गैरवापर आजतागायत चालू ठेवलेला आहे. तर त्याचा तळतळाट त्यांना लागणारच आहे. त्याच्यामुळं ज्या कोणी लोकांची फसवणूक झालेली आहे जुने मिलच्या नावे आणि या वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये आणि कामगारांची जी फसवणूक कुमार करजगीने केलेली आहे, आता त्या सगळ्या लोकांनी
कुमार करजगेला ह्या गोष्टीचा जाब विचारून पोलिसांमध्ये त्याच्या विरुद्ध तक्रारी देणं गरजेचं आहे. तुम्ही पोलिसांवर आरोप केला. एक मिनिट मला जर कंप्लीट करू दे, मग तुम्ही काय विचारायचं विचारा. ही प्रेस कॉन्फरन्स कुमार करजगेने घेणं म्हणजे थोडक्यात म्हणजे जब गीदड़ की मौत आती है तो शहर की तरफ जाता है असं जे हिंदीत म्हणतात, ही गोष्ट तशीच आहे. कुमार करजगेने आतापर्यंत 36 वर्षामध्ये जे काही जागेवर अमाप पैसा कमवला, सगळ्या लोकांना लुटलं, फसवणूक केली, आज त्यांचे हे वेळ भरून आलेली आहे. म्हणूनच त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांचे जे बेल कॅन्सलेशन आहे त्याच्यासाठी आम्हाला त्यांनी पुरावे उपलब्ध करून दिलेले आहेत. या जुन्या मिल जागेमध्ये हे बेल कॅन्सलेशनसाठी आम्ही 2024ला फाईल केली होती. त्यावेळेला सुद्धा त्यांनी कुमार करजगेने ॲफिडेविट दिलंय की माझ्या हातनं ज्या बेलच्या टर्म्स आहेत त्याचा भंग झालेला आहे आणि आता 10 जानेवारी 2025ला परत एकदा कोर्टाची ऑर्डर झाली आहे की ह्या कुठल्याही बेलच्या टर्म्स आहेत त्या कुमार करजगेने मोडायच्या नाहीत. ह्या ज्या जागा आहेत ते कुमार करजगे म्हणतात की मी त्याचा मालक आहे आणि मी सर्व आहे, मी देणार आहे. तर मी आपल्या प्रेसच्या माध्यमातून सगळ्यांना अपील करतो की जुन्या मिल जागेसाठी त्यांनी जे काही अपील करून सांगितलं 20 जुलैला जागा घेण्यासाठी या. कुणीही त्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. जुनी मिल कंपाऊंडमध्ये कुणीही जाऊ नका. जर 20 जुलैला जुनी मिल कंपाऊंडमध्ये कुमार करजगे किंवा त्याचे हस्तक तिथं गेले तर त्यांच्यावर क्रिमिनल ट्रेसपासिंगचे गुन्हे आम्ही दाखल करू आणि त्यावेळेला कुठली लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती सोलापुरात निर्माण झाली तर त्याला संपूर्णतः इथलं पोलीस आणि प्रशासन जबाबदार राहील. हे सुद्धा आपल्या माध्यमातून मी पोलिसांना आणि इथल्या प्रशासनाला आजच अवगत करत आहे. फ्लायओव्हरचा हा एक सोलापुरातला अतिशय कळीचा मुद्दा बनलेला आहे आणि दररोज पेपरमध्ये मीडियामध्ये वेगवेगळ्या बातम्या छापून येतात की सोलापूरचे फ्लायओव्हर 11 वर्ष रखडलेत आणि केलेत. जर तुम्ही बघायला गेलात की फ्लायओव्हरची काय परिस्थिती आहे, सगळ्यात जास्त जागा हे माझ्या ट्रस्टची जाते आणि हे बघा, हे दोन्ही फ्लायओव्हर एकतर जुन्या मिलच्या जागेतनं पण जातात आणि दोन्हीही हे कंबर तलावाजवळ पत्रकार भवन चौकात दोन्ही फ्लायओव्हर एकमेकाला मिळतात. ही इथली जी जागा आहे आणि इकडची 1 नंबर मधली ही सगळीच्या सगळी जागा ही आमच्या ट्रस्टची आहे आणि यातल्या 2 वर्षापूर्वी बऱ्याचशा जागा मी स्वतः सही करून या फ्लायओव्हरच्या लँड ॲक्विजिशन ऑफिसर्सला मी दिलेल्या आहेत. आमच्या ज्या जागा जातात सगळ्यात जास्त जागा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल की जुनी मिल बेकार कामगार वारसदार जनहित संघर्ष समिती ह्याच्यामध्ये उमा सहकारी संस्थेचा किंवा कुमार करजगेचा काडी मात्र संबंध नाहीये. ज्या जागा दिल्यात इथं माझी सही आहे. सचिव जुनी मिल बेकार कामगार वारसदार जनहित संघर्ष समिती देताना 10/7/2024 या फ्लायओव्हरचा जो ताबा दिलेला आहे तो आमच्या संघटनेत फ्लायओव्हरच्या नावाने ज्या काही बातम्या ऐकतो आणि वाचतो की मागच्याच आठवड्यामध्ये एक मीटिंग झाली आणि ते प्रवीण सिंग परदेशी जे आपल्या चीफ मिनिस्टर साहेबांचे आर्थिक सल्लागार आहेत आणि ते मित्राचे CEO आहेत. तर त्यांच्या बरोबर जी काही फ्लायओव्हरची मीटिंग झाली कलेक्टर आणि सगळ्या लोकांची, तर ते चुकीच्या बातम्या सगळ्या प्रसार माध्यमांना सांगतात की फ्लायओव्हरचं ॲक्विजिशन झालंय, हे झालंय. सगळ्याच जागा आमच्या जास्त असून आम्ही अजूनही बऱ्याचशा जागा फ्लायओव्हरला दिलेल्या नाहीयेत आणि ज्या जागा आम्ही 2 वर्षापूर्वी दिल्यात त्या जागांवर पत्रकार भवन चौकात आणि जुनी मिल कंपाऊंडमध्ये अक्षरशः वेगवेगळ्या अतिक्रमण झालेलं आहे. तिथं ब्रह्मकुमारी नावाची एक संस्था आहे, तर त्या संस्थेने तिथं अतिक्रमण करून सनातन आणि हिंदू धर्माविरुद्ध समाजात तेढ निर्माण होईल असा प्रचार आणि प्रसार चालू केलेला आहे सोलापूरमध्ये. आणि मागच्या 30 मे रोजी आम्ही बरेच जण त्या जागेवर गेलेलो होतो आणि त्या लोकांना सांगितलं की या जागा आमच्या आहेत. तर त्यावेळेला त्या लोकांनी आम्हाला शिवीगाळ केली, मारहाण करण्यापर्यंत वेळ गेली. त्याच्यानंतर आम्ही 112ला फोन करून पोलिसांना बोलवलं. सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गेलो. जवळपास 2.5 तास आम्हाला सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये मला आणि माझ्यासारख्या ह्या माझ्या सहकार्याने तिथं बसून ठेवलं आणि तिथले इन्चार्ज नामदेव बनकर यांनी आम्हाला धमकी दिली की तुमच्यावरच पोलीस केस आम्ही खोट्या दाखल करू, जमावबंदी मोडली म्हणून. तर हे जे पोलिसांचं प्रोटेक्शन आहे कुमार करजगेला आणि त्याच्यानंतर आम्ही जे काही CP आहेत राजकुमार साहेब त्यांना सुद्धा आम्ही भेटायला गेलो आणि त्यांना ह्या तक्रारी दिल्या
की या जागेमध्ये अनधिकृत 16 कॉर्पोरेशनच्या जे असिस्टंट कमिशनर आहेत त्यांच्या सहीने बोगस पद्धतीने 16 बोर्डिंग लावल्या गेलेल्या आहेत. 2 वेगवेगळ्या कंपन्यांना दिलेले आहेत ते. शिवाय ॲप्लिकेशन घेऊन गेलो होतो CP साहेबांना द्यायला, तर त्याच्यामध्ये जे काय अतिक्रमण झालंय 16 बोर्डिंग लावलेले आहेत. तिथं अनधिकृतरित्या अनेक व्यवसाय चालू आहेत. चोरीच्या 4 व्हीलर गाड्या विकल्या जातात. ब्रह्मकुमारीचे हिंदू विरोधी अनेक उद्योग तिथं सुरू आहेत. या सगळ्या गोष्टी बंद करण्यासाठी आम्ही तिथं कमिशनर साहेबांना सांगायला गेल्यानंतर आम्हाला त्यांनी अतिशय चुकीची वागणूक दिली. आक्षेपाचं म्हणणं न ऐकून घेता पोलीस कमिशनर साहेबांना आम्ही इतक्या मागच्या 6 महिन्यातल्या कंप्लेंट दाखवल्या की कुमार करजगे चॅरिटी कोर्टामध्ये मला दम देतो, न्यायाधीशांसमोर जीवे मारण्याची धमकी देतो. त्याच्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये मी 1 कोटी रुपयाची पोलीस आयुक्तालयात खंडणी मागितली म्हणून सांगतो. जागेचं अतिक्रमण करतो, इलिगल ट्रेस पासिंग करतो, अवैध धंदे करतो. या सगळ्या कंप्लेंट आम्ही दिल्यानंतर सुद्धा फक्त पोलीस खातं काय करतं की असं एक समजपत्र आम्हाला पाठवून देतं की ज्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की आपली कंप्लेंट ही दिवाणी स्वरूपाची आहे, तर तुम्ही चॅरिटी कमिशनर किंवा दिवाणी न्यायालयात जाऊन न्याय मागा. ह्या दिवाणी कंप्लेंट नाही आहेत. हे जर आपल्या इथल्या CP साहेबांना जर कळत नसेल, मला एक आश्चर्य वाटतंय की मागच्याच वर्षी सोलापुरातल्या एका प्रतिष्ठित डॉक्टरांचा डेथ झाली आणि त्या डॉक्टरांचा मर्डर होऊन सुद्धा CP साहेबांना लगेच ती आत्महत्या हे कळलं, कुठलंही इन्व्हेस्टिगेशन न करता. आणि आम्ही 2.5 वर्ष अशा कंप्लेंट करतोय आणि CP साहेब आम्हाला सांगतायत की मी या प्रकरणाबद्दल अजून कन्व्हिन्स नाही आहे. जे स्वतः एक इंजिनियर आहेत त्या लोकांना आम्ही वारंवार कंप्लेंट देऊन ते कन्व्हिन्स होत नाहीत. तर त्यावेळेला आम्ही सांगितलं की साहेब मला वेळ द्या, मी तुम्हाला नीट परत समजून सांगतो. त्यावेळेला CP साहेब म्हणतात मला की तुम्ही मला ऑर्डर देऊ नका, तुम्ही मला ॲटिट्यूड दाखवू नका. एक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अस्थिरोग तज्ज्ञाला जर CP साहेबांची अशी भाषा असेल तर बाकी सर्वसामान्यांना ते काय करत असतील, काय बोलत असतील. म्हणूनच सोलापुरातले जे काही पोलिसांचे गैरव्यवहार आणि गैरधंदे आहेत त्याची आबरू तर चव्हाट्यावर लावलेली आहे लोकांनी. त्याचे सगळे विधिमंडळापासून सगळं महाराष्ट्रभर चर्चा आहे. आणि तिथं जे जागेचं हे अतिक्रमण झालंय, तुम्हाला एक थोडी ऑडिओ क्लिप ऐकवतो, मग तुम्हाला कल्पना येईल की जे प्रवीण सिंग परदेशी आहेत त्यांच्या जावई म्हणतोय की मी अतिक्रमण केलंय. मी पण प्रेमाने सांगतोय. म्हणूनच मी प्रेमाने सांगायला बोलतोय. ती जागा परदेशीचे जावई म्हणतायत इथल्या CPंना अतिशय अश्लील शिवेगाळी करतायत. आमच्या ट्रस्टच्या जागेमध्ये नर्सरी चालवतायत, मला धमकी देत आहेत. आता मी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आणि जे पोलीस महासंचालक आहे आपल्या माध्यमातून त्यांनाच विचारतो की सोलापूर कुठं नेऊन ठेवलंय. जे लोक दाखवतात प्रवीण सिंग परदेशी, तुमचा कोण हा जावई म्हणणारा आम्हाला शिव्या देतोय, इथल्या CPला इतक्या घाणेरड्या शिव्या देतोय. ही क्लिप मी नंतर व्हायरल करणार आहे. तर ही सोलापूरच्या CPची आणि पोलीस खात्याची ही लेवल आहे. आणि आज जर तुम्ही बघायला गेलात तर सोलापुरातल्या बहुतांशी पोलीस स्टेशनमध्ये हप्तेखोरी चालू आहे. पोलिसांकडे मोठ्या कार आहेत, कोट्यावधी रुपयांचे घर आहेत. हे कुठनं आले? हे सगळं हे कुमार करजगी सारख्या लोकांना जे पाठबळ दिलं, यांना पोचलंय, हे त्याच्यामुळे हे सगळे उद्योग चालू झालेले आहेत.
आणि इथले जे अजित लकडे साहेब आहेत आता नवीन आलेले, त्यांनी सुद्धा आमच्या आधी कुठल्याही तक्रारी FIR दाखल करून घेतल्या नाही. एवढ्या कुठल्याही FIR नामदेव बनगर साहेबांनी दाखल करून घेतल्या नाही. म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो, मुख्यमंत्री साहेब आणि जे कोणी पोलीस महासंचालक आहेत, की कुमार करजगीला इथून पुढच्या 2 दिवसामध्ये FIR सगळ्या आमच्या तक्रारीवर दाखल नाही झाल्या, त्याच्याबरोबर जे कोणी आहेत त्याचा नातू, त्याची सून, मुलं बाळं कोण त्यांच्यावर आणि तिथं जे अवैध धंदे करणारे आहेत त्यांच्यावर जर FIR दाखल नाही झाल्या, कुमार करजगीला अटक होऊन त्याला तडीपार नाही केलं गेलं, त्याचं बेल कॅन्सलेशन नाही फाईल केलं गेलं, तर ही गोष्ट 2 दिवसानंतर फार मोठ्या प्रमाणात आम्ही वाढवणार आहे. हे आपल्या माध्यमातून मी सांगतोय. एक 4थी शिकलेला माणूस आपल्या इथं येऊन म्हणतोय की मी जुनी मिल चाळीमध्ये राहत होतो, मी खूप गरीब होतो, आज कोट्यावधी रुपयाचा मालक झाला आहे. त्याच्याकडे कुठल्या पोलिसांचं, कुठल्या IT डिपार्टमेंटचं, अँटी करप्शनचं लक्ष नाही आहे का, की ह्या माणसाने इतकी माया कुठून जमा केली आहे. तर त्याच्यामुळंच आणि इथल्या पोलिसांचं अजून एक मी सर्टिफिकेट तुम्हाला देतोय. हे इथल्या CPचं सर्टिफिकेट आहे, की जे इथले सगळे पोलीस डिपार्टमेंट ढवळून निघालं आणि म्हणते की सोलापुरात जर काही अवैध धंदे चालले असले तर आम्हाला येऊन सांगा. अरे पोलीसच ठेवले, कुठल्या अवैध धंदे चालू असतील तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी कशाला सांगायला पाहिजे. हे पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्तालयापासून आणि CPच्या घरापासून 1.5 किलोमीटर अंतरावरच्या ठिकाणावर एका ठिकाणी दारूचे जे काही धंदे चालले त्याच्यामध्ये एक्साईज डिपार्टमेंटने नुकतंच दिलेलं हे मला लेटर आहे, की मागच्या वर्षी 1 जानेवारी 2026 ते आजतागायत 8 आरोपींवर गुन्हे केलेले आहेत व 28,000ची दारू जप्त केली आहे. आणि इथून पुढं या वर्षी 39 लाख रुपयाची दारू जमा हे केलेली. म्हणजे एका एरियामध्ये जर एवढे दारूचे जप्ती होत असेल तर अख्ख्या सोलापूर शहरामध्ये किती अवैध धंदे चाललेले असतील हे आपल्या CP M राजकुमार साहेबांचं हे सर्टिफिकेट आहे. तर पोलीस खातं हे लोकांचं सरकारी कामासाठी आहे. त्यांनी सरकारचं जे काही काम आहे ते करण्यासाठी आहे, लोकांच्या मदतीसाठी आहे. कुमार करजगी सारख्या अशा निर्डावलेल्या आणि हॅबिच्युअल क्रिमिनलला पोचण्यासाठी नाही आहेत. तर आपल्या माध्यमातून मी हेच सांगतो शेवटचं, की 20 जुलैला कुमार करजगीने केलेल्या आवाहनाला कोणी प्रतिसाद देऊ नये, लिमिल कंपाऊंडमध्ये कुणी जाऊ नये आणि पोलीस आणि प्रशासनाने 2 दिवसात कुमार करजगी आणि त्याचे जे काही हस्तक आणि अवैध धंदे बंद नाही केले तर हे प्रकरण फार मोठ्या प्रमाणावर वाढवलं जाईल. आणि सोलापुरात जर कायदा आणि सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर त्याला संपूर्णतः इथले कर्तव्यदक्ष CP M राजकुमार साहेब, त्यांचं डिपार्टमेंट, कलेक्टर आणि पोलीस कमिशनर आणि आपले जे काही कारवाई न करणारे कॉर्पोरेशनचे कमिशनर आहेत ते सगळेजण जबाबदार राहतील. धन्यवाद.